सपने साकार होते हैं, वह है बाली ट्रॉफी का मैन ऑफ द मैच। समेटते रहो एंड मैन ऑफ द मैच अवार्ड्स गोज टू जिन्होंने 14 बॉल्स में 35 रन्स बनाए हैं, यज्ञिका स्पोर्ट्स आमने मधुन मिस्टर प्रशांत। आपका नाम? आइए सबसे पहले हम प्रथम नागरिक है तो प्रथम इनाम उन्हीं के हाथ से देते हैं। हमने के सरपंच काकड़े साहब, संतोष काकड़े साहब के हाथों से गिफ्ट हैम्पर जो हमें मापुली के डॉक्टर तौसीफ शेख ने दिया था। आइए उप सरपंच पप्पू सेठ कहने के हाथों से हम आमने पाड़ा के उप सरपंच के हाथों से एवं सूत्र संचालक राजेंद्र पाटिल लाखोली की ये देन। अब हम मेघनाथ शरद कहने के हाथों से शिव शंकर जूस सेंटर का ये गिफ्ट हैम्पर आपको दे रहे हैं। अब सुरेंद्र काकड़े साहब से रिक्वेस्ट है कि आपके हाथों से पायनियर स्पोर्ट स्पॉन्सर एक गिफ्ट हैम्पर देना है। अब असलम गुजर साहब के हाथों से हम शादाब कोतकर की ये ताज आपके सर पे रख रहे हैं, टोपी। अब असलम रईस साहब और नासिर गुजर साहब के हाथों से हमें फ्रूट बास्केट दे रहे हैं, जिसे स्पॉन्सर किया है अरुण भाई जिला परिषद सदस्य और ताबिर जैरूमी ने। आखिर में संजय जी के हाथों से हम आपको ये खूबसूरत ट्रॉफी दे रहे हैं। एक्रेलिक आर्ट टू का एक ही नाम, एक्रेलिक आर्ट टू आतिक पल्लन। तमाम मान्यवर का बहुत बहुत धन्यवाद हमसे जुड़ने के लिए। बहुत शुक्रिया। आपसे निवेदन है आपको मंच की शोभा को बढ़ाना है। सगळ्या मान्यवरांचे पुन्हा एकदा मनापासून आभार। बाली ट्रॉफी 2022 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। थँक्यू सो मच पुन्हा एकदा। आणि प्रशांत आपल्या सोबत आहे। प्रशांत, सगळ्यात आधी सांग मला, जसं तुझ्या पूर्ण टीमने मला विचारायला सांगितलं, कोण स्पेशल बघताय का टीव्ही वरती? आहे ना, वाईफ. वाईफला काय सांगू इच्छितो? मॅन ऑफ द मॅचचं किताब भेटलंय, मॅच जिंकलेली आहे, काय मेसेज द्यायचा आहे का? मॅसेजचं काय नाही, फक्त जेवाची वाट बघत असेल. म्हणजे आज घरी मस्त खमंग स्वादिष्ट जेवण बनणार आहे. हो बिल्कुल। आम्ही येऊ का जेवायला? चला ना, नेतो ना गाडीत बस. रेशमा, मैं कुछ नहीं कहूँगा। उन्होंने कहा कि वाइफ के नाम है और वाइफ देख रही है। कोकनी में दो शेर है, कवसा बड़ा है ना मुमड़ा बड़ा है, नाला बड़ा है ना सुपारा बड़ा है, कोणाला सांगून का फायदा जामी, बायको बड़ी है तो सगला बड़ा है। क्या बात है। ये थे मैन ऑफ द मैच। हम आपको लिए चलते हैं पांडुरंग धर्मा पाटिल कमेंट्री बॉक्स में। चला वळूया पुन्हा एकदा आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे। ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स। बहुत बहुत शुक्रिया सिद्दीक भाभी सर और रेशमा मैडम। तो ग्रामीण फॉर्मेट का एक और बड़ा मुकाबला जो शुरू हुआ है, स्कोर हम देखें तो अब तक जो बना है 15 रन। ओवर नंबर 2 का खेल इस वक्त चलता हुआ। इस बार आगे निकलकर इस गेंद को खेला और बहुत ही बढ़िया तरीके से गेंद जाती हुई डीप पॉइंट की दिशा में 4 रनों के लिए। दिशा दिखाई है बल्लेबाज परेश ने। बैक टू बैक 2 बाउंड्री लगाई है उन्होंने। इस चौके की मदद से स्कोर अब जा पहुंचा है 19 रनों पर। गुड्डू एक बार फिर से सामना करते हुए वहां पर बल्लेबाज परेश। इस बार इंप्रूवाइज स्ट्रोक खेला है, लेकिन देखना गेंद हवा में है और यहां पर कैच ड्रॉप होता हुआ।
सब कुछ किया। इम्प्रूवाइज स्ट्रोक खेला था वहाँ पर और काफ़ी देर तक गेंद हवा में थी, लेकिन वहाँ पर दो दो खिलाड़ी थे और उनसे ये क्या छूटता हुआ। दो के झगड़े में तीसरे का फायदा यहाँ हो गया है। इसके बाद जो होने वाला मुकाबला है सिटी का मुकाबला रहेगा अयूब स्पोर्ट्स और जय दुर्गा बी के बीच में मुकाबला है। दोनों कैप्टन आपको टॉस के लिए बिल्कुल रेडी रहना है। इस बार सीधे बल्ले से इस गेंद को खेला है, वहाँ पर लॉन्ग की दिशा में देखना है, वहाँ खिलाड़ी मौजूद है। एक रन पूरा किया, दूसरे के लिए पलट चुके हैं वहाँ पर और एक बार फिर से जीवन दान मिलता हुआ। इस बार आकाश को लगभग जीवन दान मिला है। तेज कदमों के साथ 2 रन इस गेंद के ऊपर पूरे किए वहाँ दोनों बल्लेबाजों ने। स्कोर 2 रनों की मदद से अब जा पहुँचा है 22 रनों पर। इस बार देखना है लपेट के मारने की कोशिश की वहाँ पर बल्लेबाज ने, अलॉन द कारपेट इस गेंद को खेल दिया मिड विकेट की दिशा में। एक बार फिर से वहाँ पर देखना है चूक होते हुए दूसरे रन के लिए जाना चाहते थे वहाँ पर बल्लेबाज आकाश, लेकिन एक से ही सहमत रहना पड़ेगा। इस बार लगभग छठे स्टंप की गेंद को वहाँ पर लपेट के मारा है इस गेंद को, अलॉन्ग द कारपेट गेंद गई। 1 रन आया इस गेंद के ऊपर, स्कोर अब 23 पर। ओवर नंबर 2 का खेल हम देखते हुए, जबकि पहले ओवर में शाकिब आए थे गेंदबाजी के लिए और 11 रन खर्च किए थे। इस बार सीधे बल्ले से खेला इस गेंद को, देखना है दूर से खिलाड़ी आते हुए और इस बार कोई गलती नहीं, विकेट इस वक्त गिरता हुआ और पारी समाप्त होती हुई परेश की। एक लड़की एक लड़का यहाँ पर पावर प्ले में सिर्फ 11 रन खर्च किए थे। एक बार फिर से उन्हें को बुलाया गया है। आपण बघतो की क्षेत्रक्षण थोडंसं सुमार दर्जाचं राहिलं आहे, एक सोपा झेल देखील ड्रॉप झालेला आहे, धावचीची देखील एक संधी गमावण्यात आलेली आहे। तर बनेली संघाला या गोष्टीकडे जरूर लक्ष द्यावं लागणार आहे। इस बार फ्लिक किया ऑन साइड की दिशा में वहाँ पर और खिलाड़ी वहाँ मौजूद है और इस बार तो मौका भी दिया और छक्का भी दिया। आके तो खोलो स्वामी। खेळण्याचा प्रयत्न चालू आहे की काय? टायमिंग मात्र अफलातून होतं फलंदाजाचं।
षटकार आलाय संदेशच्या बॅटमधून, मात्र झेल सोपा झेल ड्रॉप झालाय. इस बार देखना है छोड़ दिया है इस गेंद को वहाँ पर, क्योंकि पहले ही जान चुके थे कि गेंद की लाइन बहुत ज़्यादा ऑफ स्टंप से बाहर है. एक रन और आता हुआ इस गेंद के ऊपर. पिछली गेंद के ऊपर क्या गजब का स्ट्रोक लगाया वहाँ बल्लेबाज ने. विकेटों के बीच में गेंद रही थी और फ्लिक किया था इस गेंद को. हालांकि डीप में खड़े हुए खिलाड़ी से चूक हुई है. बिल्कुल एक गेंद पहले ही आप उस बात पर चर्चा कर रहे थे कि बनेली को इस बात पर थोड़ा काम करना होगा, जिस तरह से यहाँ पर फील्डिंग देखने को मिल रही है. एक बार फिर से ऑन साइड में खेला इस गेंद को. देखना है वहाँ खिलाड़ी मौजूद है. इस बार अच्छी फील्डिंग होती हुई और एक ही रन आएगा इस गेंद के ऊपर. हालांकि ओवर थ्रो जरूर हुआ, लेकिन दूसरे रन के लिए नहीं जा रहे वहां बल्लेबाज. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. यावेळेस 3 धावांचं संरक्षण केलंय फिल्डरने असं मी म्हणेन. इसके बाद जो होने वाला मुकाबला अयूब स्पोर्ट्स और जय दुर्गा बी के बीच में अगला मुकाबला रहेगा. एक बार फिर से वहां पर देखना है वाडिश लॉन्गॉन की दिशा में इस गेंद को खेला है और फिर से गेंद जाएंगी बाउंड्री के बाहर. इस बार 1 बाउंस में. स्वरूपाचं क्षेत्ररक्षण कुठल्याच संघाचं आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालेलं नाही आहे. बाली ट्रॉफी 2022मध्ये बनेली खरं तर एक मजबूत संघ आहे टिटवाळा विभागातील, मात्र फार जास्त चुका त्यांचे क्षेत्ररक्षक करतायत आणि आत्तापर्यंत मला वाटतं की 18 ते 20 धावांचं नुकसान त्यांना सोसावं लागलेलं आहे. जी बिल्कुल. और कहीं ना कहीं गेंदबाज शाकिब थोड़े भी नाराज़ भी, और उनका बनता भी नाराज़ होना, क्योंकि गेंदबाजी अच्छी हो रही लेकिन आउटफील्ड के खिलाड़ी उनका साथ नहीं दे रहे. इस बार अच्छी गेंद वहाँ पर सही तरीके से मिडल नहीं कर पाए इस गेंद को, और तेज़ कदमों के साथ वहाँ पर रन के लिए निकले हैं दोनों ही बल्लेबाज. 1 रन इस गेंद के ऊपर. स्कोर 1 रन की मदद से अब आगे पहुँचता हुआ तीसरे ओवर में 2 विकेटें गंवाने के बाद जोगेश्वरी 40 रन. टोटल हम देखें तो अब तक अच्छा बन है, लेकिन ज़्यादातर जो मिस फील्ड हुई है उसमें रन भी काफ़ी आए हैं. जहाँ पर जो सिक्सर लगा उस पर कैच ड्रॉप हुआ, उसके बाद हाथों पर लगने पर के बाद गेंद बाउंड्री के बाहर चली गई 6 रन के लिए, और उसके बाद बैक टू बैक 2 मिस फील्डर, दोनों बार बाउंड्री. असं म्हणजेच या षटकामध्ये 14 धावांचं ते नुकसान त्यांना सोसावं लागलेलं आहे. फार खराब क्षेत्ररक्षण. 40 धावा धावफलकावर आई जोगेश्वरी जो नांदुरकी संघ. इस बार फुल टॉस गेंद है, मिस टाइम स्ट्रोक है. देखना गेंद के नीचे खिलाड़ी वहां पर, और इस बार नहीं बच पाए बल्लेबाज और विकेट गिरता हुआ.
टॉस बॉक्स में बैठना है। इस टॉस को अंजाम देंगे अजय गरत और रेशमा मैकर। विकेट नऊ करण्याचा प्रयत्न होता, चेंडूना बॅटचा संपर्क नाही आहे. व्हेरी गुड बॉलिंग आणि की तुम्हाला ॲक्शन रिप्ले पाहायला मिळतो पहिल्या 3 ओव्हरमध्ये. दरम्यान चांगला के आई जोगेश्वर क्रिकेट संघ जो नांदूर की टीमचा आपल्याला पाहायला मिळेल. 3 ओव्हरमध्ये 40 धावा, एक चांगली धावसंख्या बाबेस आपल्याला पाहायला मिळते. 5 ओव्हरची मॅच आहे आणि पहिल्या 3 ओव्हरमध्ये 40 बनवले गेले, तर अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथनं 50 ते 55 पर्यंत जाण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. षटकातील पुढील चेंडू यावेळेस हुक केला, फटका सुंदर आहे. अच्छा अगोदर नक्कीच प्रयत्न केला मात्र तेव्हा अपयश आलं, मात्र आता हा फटका चांगला पाहायला मिळतो आपल्याला. चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6. गेंद सीधी इरफान भूरे प्लेस पवेलियन में जाके गिरती हुई अपने कैप्टन को सलामी देता हुआ सिक्सर. 46 46 धावा स्कोर बोर्ड वरती. नेक्स्ट बॉल अगोदरच खेळले लिडिंग एज चेंडू आणि बॅटचा संपर्क लगेचच कमबॅक करत असताना परतपा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. लागणारा या दरम्यान धक्का हा 4था फलंदाज बाद. अभी तक बॉलिंग बहुत अच्छी हुई है, खास तौर से मोइन अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. पहली गेंद डॉट की, दूसरी पे सिक्सर आया, तीसरी पे बैट्समैन को कॉट बिहाइंड कराया. श्री नांदूरची टीमला अप्सर यष्टांच्या मागे दरम्यान चांगले आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. रणजित इनअप नंबर 6. 4था षटकाचा खेळ मार्ग असते. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती 46 लॉस ऑफ 4. 46 धावा धावफलकावरती आहेत. दरम्यान लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग मध्ये काहीसा चेंजेस करत असताना आउट साईडला नक्कीच आता आपल्याला कोण खेळाडू पाहायला मिळतील. कदाचित 3 खेळाडू नक्कीच आणि 2 खेळाडू आपण बघतोय. दरम्यान ऑफ साईडला आपल्याला पाहायला मिळतील जे पेट्रोलिंग करतायत. चांगली फिल्डिंग. साजिद रईस, आपको पता चले 25 मिनट का समय आपको 5 ओवर के लिए दिया गया है. टीम के कैप्टन नेक्स्ट बॉल यावेळेस टर्न केला फटका. अप्रतिम शॉट, फुल टॉस होतं, फक्त दिशा दिली. पाठवला चेंडू स्क्वारला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6. खूबसूरती के साथ बैकवर्ड स्क्वायर लेग पर 6 रन. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 52 इन बोट. 52 धावा स्कोर बरोबरती. 4था षटकाचा खेळ मार्गस्थ. नेक्स्ट बॉल राऊंड बेगीन हा देखील खराब चेंडू हुक केलाय. हा देखील चेंडू बाजूला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा धमाका हा षटकार. वाह क्या शॉट खेला है, वाह. ये देखिए क्रीज में पीछे चले गए, हुक कर दिया और गेंद सीधी लॉन्ग लेग बाउंड्री और वाइडिश फाइन लेग के बीच में 6 रन. गजब की बल्लेबाजी करें. चंदर पॉल की तरह टेढ़ा खड़े रह के बल्लेबाजी कर रंजीत. नेक्स्ट बॉल ऑन द लेग. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. रणजितचं काम तमाम. मात्र रणजितनं 2 चेंडू 2 षटकार
ठोकले मैदानाच्या आतमध्ये. त्यानं 3 बॉलमध्ये 12 बनवल्या. छोटीशी इनिंग होती मात्र टीमसाठी महत्वाची होती. फलंदाज बाद. लागल्या दरम्यान जुना नुर्की टीमला या मॅचमध्ये संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्डवरती 58 धावा आहेत. 5 खेळाडू बाद. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. बाबे सर, धावा तर आपल्याला भरपूर चांगल्या पाहायला मिळतात. ज्या अनुषंगाने बघतो आपण पहिल्या इनिंगचा खेळ सुरू असताना एक चांगली धावसंख्या आतापर्यंत सेट केली आहे या मॅचमध्ये. दोन्ही संघ पहिल्यांदाच खेळतात बाली ट्रॉफीमध्ये. नक्की 100% देण्याचा प्रयत्न असणारच आहे. बाली ट्रॉफी म्हटले की नक्कीच प्रत्येकाला नक्कीच ही स्पर्धा खेळायची असते आणि प्रत्येकजण आवर्जून ही स्पर्धा खेळण्यासाठी उपस्थित राहतो. आणि बघतो आपण एक अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट. आजचा बघतो आपण स्पर्धेचा हा 7वा दिवस आहे आणि सीझन 6 मध्ये आपण बघतोय बाली ट्रॉफी 2022. पाहत अंतिम ओव्हर. राऊंड विकेट नाकू टपाचा आहे. फटका सुंदर धावा देखील चांगला मिळतील. फ्लॅट एटा शॉट आहे आणि पाठवला त्याला मात्र या दरम्यान बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार. देखिए, एक तो बात है, डेथ ओवर में जैसी बल्लेबाजी चाहिए वैसी बल्लेबाजी की जा रही है जून नांदुर की जोगेश्वरी स्पोर्ट्स की तरफ से. डेट ओव्हरला सुरुवात धमाकेदार झाली आहे. 64 चांगली धावसंख्या. यावेळेचा अजून एक फटका हवेत खेळलेत. चेंडू भरपूर उंच गेला. फिल्डर झेलच्या खाली आहे. झेलची संधी. झेल झाला ड्रॉप. 1 चुका 4. इथनं मिळतील धावा 4. सोहेल शेख देखील आलेत. जर्सीचे पेटच्या प्रतिम खेळाडू आहेत आणि नक्कीच पुढच्या 2 दिवसामध्ये त्यांचा देखील संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल ऍक्शन मध्ये. हॅलो. डीकॉक ऑफ भिवंडी माजिद बोबड़े और सोड ऑफ पाइनियर जुल्फिकार मोमिन भी जुड़ चुके हैं इस्तेकबाल. इस मरतबा देखना है क्या कुछ हुआ है. डॉट गेंद. चांगला चेंडू दरम्यान येत असताना संघाची धावसंख्या धावपलकावरती एकूण 68 हा नक्कीच तुम्हाला ॲक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. चांगली धावसंख्या आतापर्यंत सेट केली आहे. दोन्ही संघ बाबे सर बघतो आपण पहिल्यांदाच बाली ट्रॉफीमध्ये खेळतात. उत्सुकता नक्कीच त्यांना भरपूर होती आणि आता मात्र मैदानामध्ये खेळ करत असताना चांगला खेळ नक्कीच पाहायला मिळेल. राऊंड विकेटनं समोर खेळलेत. फटका सुंदर आहे. सँडन झिलीवर पाठवला त्याला दरम्यान प्रेझेन्स बॉक्स मध्ये येत असताना हा चेंडू हा षटकार येतोय. आऊंगा जो डर गया वो बाहर गया. क्या बात है. डट के मुकाबला करना है. 74 एक चांगली धावसंख्या सेट करत असताना मैदानाच्या आतमध्ये नांदुरकी नक्कीच जोगेश्वरी हा संघ दूरवरून आला. हा देखील फटका चांगला आहे. फिल्डर तिथे उपस्थित नाहीये. धावा चांगला मिळतील. चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा धावा आणि फक्त धावा येत असताना अजून एक चौकार.
राहुल जी, थैंक यू सो मच। पांडुरंग धर्मा पाटिल, कमेंट्री बॉक्स। स्वागत है एक बार फिर से सभी दर्शकों का बाली ट्रॉफी 2022 में। ये छठा संस्करण है बाली ट्रॉफी का, आज का 7वां दिन है और आज के 5वें मुकाबले की टॉस की तैयारी हम यहाँ पर कर रहे हैं। हम है इस समय AA भारत गैस टॉस बॉक्स में और इस टॉस बॉक्स के पुरस्कर्ता है, स्पॉन्सर है जावेद दड़वी साहब, माजी महापौर भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका, और साथ में असफर बोलिंजकर साहब, उनको हम थैंक्स कहते हैं। और अब हमारे साथ जुड़ने जा रहे हैं मैच रेफरी अजीम हमदुल्ले, और जिनके शुभ हाथों से टॉस होगा वो हमारे अजीज़ मेहमान भी यहाँ पर टॉस बॉक्स में हमारे साथ जुड़ेंगे। आसिम रईस साहब के शुभ हाथों से हम टॉस करेंगे। उनसे मैं रिक्वेस्ट करता हूँ आपको टॉस बॉक्स में आना है। ये मुकाबला है भिवंडी सिटी पुल का, और जो 2 टीमें खेलने वाली है उन 2 टीमों के कप्तान भी हमारे साथ जुड़े हुए हैं। टीमें हैं जय दुर्गा बी, बहुत ही पॉपुलर टीम है रेशमा, आपकी जानकारी के लिए भिवंडी तालुका क्रिकेट की कई सालों से खेल रही है। देवेंद्र नाइक और प्रभुदास मदन बुआ नाइक फेम टीम है, और उनके विपक्ष में जो टीम खेलने वाली है जो एक छुपा रुस्तम टीम है, अयूब शेख फेम टीम, अयूब स्पोर्ट्स। रईस साहब का शुभागमन होता हुआ सर, स्वागत है आपका। चलिए, दोनों टीम्स के कैप्टन को और हमारे आसिम सर को हम टॉस कॉइन दिखाना चाहते हैं। सो कॉइन के एक साइड पर है AB, यानी कि बाली ट्रॉफी की आन बान शान और जान अल्ताफ बाली, और कॉइन के दूसरे साइड पर है बाली ट्रॉफी 2022। दोनों टीम में से कौन सी टीम का कॉल होगा? अयूब स्पोर्ट्स का कॉल है। AB इज अ कॉल। सर प्लीज डू दी ऑनर। एक सेकेंड। इट्स AB, यानी कि अयूब स्पोर्ट्स इन्होंने टॉस जीत चुके हैं, और टॉस जीतने के बाद ये रोलेक्स मेडिकेयर फहाद दलवी इन्होंने स्पॉन्सर की हुई ये शानदार से किट बैग, जी हाँ, फहाद दलवी साहब और मनसब मुल्ला साहब की ओर से, और ये रियल स्टील ट्रेडर्स की देन आकर्षक कैप है वसीम भाई अंसारी की ओर से, उनको भी हम थैंक्स कहते हैं। और बहुत बहुत शुक्रिया रईस साहब, आपसे रिक्वेस्ट है आपको मंच पर जाकर विराजमान होना है। थैंक यू सो मच। ये लीजिए आपकी बैग। अयूब स्पोर्ट्स, अयूब शेख फेम टीम पहले भी ऑलरेडी एक मैच खेल चुके हैं और जीत चुके हैं, फिर से एक बार मैच है, लेकिन वन ऑफ द बेस्ट टीम इन भिवंडी, उनके साथ आपकी मैच होने वाली है। कितने एक्साइटेड हो खेलने के लिए? एक्साइटेड तो बहुत है। हमारा ये सीज़न का दूसरा मैच है जय दुर्गा बी के सामने, तो ये बार हम लोग कोशिश करेंगे टप करने के लिए। ये बार मतलब गए बार कौन जीता था जब दोनों आमने सामने आए थे? तभी जय दुर्गा बी जीती थी। क्या बात है, मतलब जय दुर्गा बी का थोड़ा सा पगड़ा भारी है अयूब स्पोर्ट्स के सामने, लेकिन देखिए जिस दिन जो मैदान में अच्छा खेलता है उस दिन वो टीम हीरो बन जाती है। कुछ प्लेइंग 11 में चेंजेस या कुछ ऐसे कुछ अलग चीज़ें करने वाले हो आप? हाँ, थोड़ा चेंजेस है अगले मैच से इस बार में। ठीक है, थैंक यू सो मच। टॉस जीते हो और टॉस जीतकर क्या लेने का फैसला होगा? बैटिंग करने का हम लोग को। बॅट फर्स्ट। माझ्यासोबत आहेत पिंटू पाटील। पिंटू, तुम्ही भरपूर वर्ष क्रिकेट खेळत आहात भिवंडीमध्ये, मला एक सांगा की तुमच्या संघातील असा कुठला खेळाडू आहे ज्यानं तुम्हाला सर्वात जास्त इम्प्रेस केलेला आहे? जगदीश नाईक। क्या बात आहे, जगदीश नाईक निश्चितच एक दिग्गज खेळाडू आहेत। ह्या मॅचमध्ये तुम्हाला प्रथम गोलंदाजी देण्यात आलेली आहे, गोलंदाजी करत असताना कुठले गोलंदाज आहेत ज्यांच्याकडून जास्त अपेक्षा असतील की त्यांनी चांगली कामगिरी करावी, आणि किती धावांपर्यंत साधारणतः समोरील संघाला थांबवण्याचा प्रयत्न असेल? आर्य आणि उमेशकडनं जास्त अपेक्षा असतील आणि प्रेम पण आहे, आणि 60च्या आतमध्ये ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू। तुमचा हा पहिलाच सामना आहे यावर्षीच्या बाली ट्रॉफीमध्ये, मात्र तुमचा संघ एक दिग्गज संघ आहे। मला एक गोष्ट सांगा की कशा प्रकारे सराव केलेला आहे या स्पर्धेसाठी, काही विशेष तयारी वगैरे केलेली आहे का? हो, भरपूर तयारी केलेली आहे आणि जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न आहे आमचा। बघू। एकूणच बाली ट्रॉफीविषयी काय सांगाल तुम्ही? खूप छान असते बाली ट्रॉफी, आणि नंबर 1 भिवंडीची टुर्नामेंट बालीच आहे, आणि या टुर्नामेंटची सतत वाट पाहत असतो आम्ही सर्व। थँक्यू सो मच। तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा देतोय आम्ही या सामन्यासाठी। थँक्यू सो मच। दोन्ही टीम्सना खूप साऱ्या शुभेच्छा। सो न्यूज फ्रॉम दी टॉस बॉक्स। अयूब स्पोर्ट्स वांट टू टॉस एंड चूज टू बैट फर्स्ट। बगना आहोत किसकी होती है जीत और किसकी होती है हार थोड़ी ही देर के बाद, लेकिन टिल देन ओवर टू यू पांडुरंग धर्मा पाटिल, कमेंट्री बॉक्स। बहुत बहुत शुक्रिया रेशमा मैम, अजय घरत सर।
तो दूसरी इनिंग की शुरुआत होती हुई दोनों ओपनर बल्लेबाज साजिद और अफसर गेंदबाजी की शुरुआत करते हुए संदीप पाटिल। जो टारगेट है बनेली के सामने वो 83 का टारगेट है। एक अच्छा टारगेट यहाँ पर रखा है आज जोगेश्वरी जून आंदुर्गी ने, जहाँ पर सभी बल्लेबाजों ने अच्छी बल्लेबाजी की। लेकिन अगर हम गेंदबाजी की बात करें बनेली की तो बहुत ही साधारण तरीके से गेंदबाजी देखने को मिली है। पहली गेंद वहाँ पर क्रॉस द लाइन खेलने की कोशिश की है बल्लेबाज साजिद ने, डॉट गेंद के साथ अपने ओवर की और दूसरी इनिंग की शुरुआत की है गेंदबाज संदीप ने। एक मोठं टार्गेट या मॅचमध्ये. ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन बॉल काढायचा होता शॉट फाईन लेगला बीट करत असताना, पण चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नव्हता. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. हा बॉल थोडासा लेग स्टिकच्या बाजूने गेलाय असं पंचांचं मत येत आहे आणि पहिली धाव धावफलकावर लागते. साजिदकडे सध्या स्ट्राईक. तब्बल 83 धावांचा डोंगर सर करायचा आहे या ठिकाणी बी स्पोर्ट्स बनेली संघाला विजय मिळवण्यासाठी. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस ऑन साईडला तटवलाय बॉल. एलिव्हेशन नाही आहे खरं तर फटक्यामध्ये, हवेत खेळण्याचा निर्धार होता मात्र जमिनी मार्गाने बॉल ट्रॅव्हल केला गेला आहे. डीपमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फक्त एक धाव मिळेल आणि या एका धावेच्या मदतीनं स्वतःचा अकाउंट ओपन केलं आहे फलंदाज साजिदनं. साजिदच्या समवेत आपण पाहतोय अफसर. घणाघाती प्रहार सुरुवातीपासूनच करावे लागणार आहेत आणि खऱ्या अर्थानं पहिली 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्ले जो आहे त्याचा इथं पुरेपूर फायदा उचलावा लागेल. पॉवर प्ले जर मॅक्सिमाइज केला फलंदाजांनी तर निश्चितच सामन्यामध्ये आपल्याला थरार पाहायला मिळेल. जी बिल्कुल, यहाँ पर जो 2 ओवर पावर प्ले के उसके फ़ायदा उठाना होगा यहाँ पर बनेली के बल्लेबाजों को। हमने गेंदबाजी और जो फील्डिंग है अजय सर वो बहुत ही साधारण तरीके की देखने को मिली है। लगभग फील्डिंग से 25 से 30% रन यहाँ पर आए हैं आणि त्या अपेक्षा अजिबात नव्हत्या बनेली संघाकडून, पण जसे त्यांचे 12वे खेळाडू सांगतायत की कुठेतरी सरावाचा अभाव आहे, त्यामुळेच त्या घटना सातत्याने घडताना दिसल्या आपल्याला. ग्राउंडमध्ये मिसफील्ड्स फार मोठ्या प्रमाणात झाले आणि झेल देखील ड्रॉप झाले आणि त्यामुळेच त्याचा फार मोठा फटका बसलेला आहे या मॅचमध्ये बी स्पोर्ट्स बनेली अर्थात बल्ल्याणी संघाला. 2 धावा धावफलकावर. फार जास्त क्रिकेट देखील बनेली संघानं खेळलेलं नाही या सीझनमध्ये. सुरेख बॉल, स्लोवर डिलिव्हरी होती, डायरेक्ट हिट लागली आहे. स्वतः गोलंदाजाने चेंडूची फेक केली होती आणि आता तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलेला आहे. कौतुक करावं लागेल संदीपचं. चेंडूला सन्मान देण्यासाठी प्रवृत्त केलं फलंदाजाला. आधी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, नंतर मात्र पाहिलं की हा बॉल एकदम संथ गतीनं आलाय. रिअलाईज थोडंसं लेट केलं होतं फलंदाजानं, त्याला सन्मान दिला आणि त्यानंतर पहा सिंगल घेण्याचा प्रयत्न जो झाला आहे. बॅट हवेत आहे आणि भरपूर मागे देखील फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांचं कन्फर्मेशन येईल, मात्र फलंदाजाला समजलेलं आहे, त्याने पाहिलंच स्क्रीनवर आणि त्याला अगोदरच समजलं होतं, कळलं होतं की काय निर्णय येणार आहे. त्यामुळेच आता पॅव्हिलियनची वाट धरलेली आहे साजिदनं आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय देखील फलंदाज बाद. तर पहिला धक्का लागलाय साजिदच्या रूपात बी स्पोर्ट्स बनेली संघाला धावसंख्या 2 असताना. जी बिल्कुल, यहाँ पर स्कोर हम देखें तो सिर्फ 2 रन बने और साजिद इस वक्त रन आउट होकर वापस लौटते हुए बहुत बढ़िया वहाँ पर गेंद रही थी, अंदर की तरफ गेंद को लाया था और उसके बाद कमाल की फील्डिंग और डायरेक्ट थ्रो लगा वहाँ पर गेंदबाज संदीप पाटिल का. संदीप वैसे भी एक अच्छे डीजे मास्टर है, लेकिन यहाँ पर बेहतरीन थ्रो रहा उनका. संदीप एक जुना जाणता खेळाडू आहे. आपण पाहायला गेलो तर आई जोगेश्वरी जून अंदुरखी संघाचा गेली कित्येक वर्ष तो जून अंदुरखी गावासाठी क्रिकेट खेळत आहे. नवीन फलंदाज साकिब, आणि साकिब एक हर हुन्नरी खेळाडू आहे, चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असणार आहेत. प्रेशर जरूर फलंदाजांवर पाहायला मिळत आहे. सुरेख गोलंदाजी, जास्त काही वेग नाही आहे संदीपकडे, मात्र ॲक्युरसीवर त्याने जास्त लक्ष केंद्रित केलं आहे. ऑफस्टिकच्या सातत्याने जवळपास चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतोय. ऑफस्टिकच्या हा खूपच खरं तर बाहेर होता बॉल, मात्र पहा थोडासा खोलवर टप्प्याचा बॉल त्याला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं. चेंडूच्या मेरिटवर फलंदाजी करणं फार गरजेचं असतं. तुम्हाला चांगल्या धावा जर जोडायच्या असतील तर निश्चितच चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचणं किंवा चेंडूच्या लाईनमध्ये जाऊन खेळणं गरजेचं आहे. आखो टप्प्याचा बॉल पुल केला, यावेळेस बॉल हवेत आहे आणि फिल्डरच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. पाहायचं आहे चौकार आहे की षटकार, आणि हा षटकार. कमजोर बॉल होता, पुरेपूर फायदा उचललाय
यावेळेस चेंडूला येऊ दिलं, आखो टप्प्याचा बॉल होता, बॅकफुटला गेला फलंदाज साकीब आणि अगदी बॅटच्या मधोमध घेऊन चेंडूला पुल केलंय. डीप मिड विकेटला फिल्डर देखील तैनात होता, मात्र फिल्डर थोडासा पुढे होता. तो फिल्डर अगदी सीमारेशी लगत असता तर कदाचित येथे संधी निर्माण झाली असती. जी बिल्कुल, बहुत बढ़िया स्ट्रोक वहाँ पर आया है इस वक्त शाकिब के बल्ले से, और इसी तरह की बल्लेबाजी की ज़रूरत भी है बनीली स्पोर्ट्स को, क्योंकि हम टारगेट देखें तो 83 का टारगेट है, एक अच्छा टारगेट है. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस बॅटची आतली कडा लागली होती. विकेट कीपर चेंडूवर येतोय, कुठलीही धाव मिळत नाहीये फलंदाज साकीबला आणि याचबरोबर हे पहिलं षटक समाप्त होत आहे. सक्सेसफुल षटक ठरले संदीपकडून. धावसंख्या 1/8. जी बिल्कुल, बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पर देखने को मिली है संदीप द्वारा. हालांकि एक सिक्सर भी लगाने गई, उसके बाद भी हम देख रहे हैं कि सिर्फ 8 ही रन खर्च किए उन्होंने अपने ओवर में. तो अच्छा ओवर यहाँ पर जून नांदुर्गी के लिए, लेकिन कहीं ना कहीं ये अच्छी बात नहीं है बनेली के लिए, क्योंकि 8 रन जोड़े और एक विकेट भी गिरा. आउट होने वाले बल्लेबाज रहे साजिद, लेकिन अभी भी वहाँ पर शाकिब मौजूद है जो अच्छी बल्लेबाजी करे. 3 गेंदों का सामना किया जिसमें एक सिक्सर भी उन्होंने लगाया. हालांकि अफसर ने अब तक अपना खाता नहीं खोला है, लेकिन अब यहाँ से भी काफ़ी रन चाहिए और अब बल्लेबाजों को बड़े हिट की तरफ जाना होगा. दूसरे ओवर में अब गेंदबाजी के लिए बुलाया है गेंदबाज रंजीत को. सामन्यावर चांगली पकड येथे निर्माण केलेली आहे आई जोगेश्वरी जू नांदुर्की संघानं. बॅटिंगमध्ये खूप चांगलं योगदान सलामीवीर आकाशनं दिलं, 25 धावा जोडल्या. तसेच आपण पाहतो की 12 धावांचं योगदान परेशनं दिलं होतं. राजनं देखील धुवाधार फलंदाजी केली, 2 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीनं 24 धावा त्याने जोडल्या. आणि रणजितनं देखील डावाला चांगला फिनिशिंग टच दिला, 2 षटकार त्यांनी ठोकले. 82 धावा 5 षटकांमध्ये धावफलकावर लावण्यात आल्या. आणि प्रत्युत्तरात आपण पाहतोय की सुरुवात खराब झाली आहे बॅटिंग करत असताना बी स्पोर्ट्स बनेली संघाची. उर्वरित 4 षटकांमध्ये 75 धावांची आवश्यकता आहे. 18.75च्या सरासरीनं प्रति षटक आता धावा जोडाव्या लागणार आहेत. म्हणजेच मजर येथून प्रत्येक षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके हे किमान खेळावे लागणार आहेत फलंदाजांना. जी बिल्कुल, यहाँ से अब बल्लेबाजों को बड़े हिट की तरफ जाना ही होगा, क्योंकि आस्किंग रन रेट जो बहुत ज़्यादा बढ़ चुका है. अब लगभग हर ओवर में, सही कहा आपने, कि 2 से 3 बड़े हिट लगाने होंगे बल्लेबाजों को. ओ सुरेख फटका, यावेळेस लवकर चेंडूची लेंथ पिक केली आणि बॉल पाठवलाय काव कॉर्नरच्या वरून. उत्तुंग षटकार. जी बिल्कुल, बहुत बढ़िया स्ट्रोक वहाँ पर इस वक्त अफसर के बल्ले से आया है. जिस चीज़ की हम बात कर रहे थे वहाँ पर वो करके दिखाया है बल्लेबाज ने. 6 रन इस गेंद के ऊपर, इस सिक्सर की मदद से स्कोर अब तेजी से आगे दौड़ता हुआ 14 रनों पर. थोडासा पॉज घेतला फलंदाजाने, चेंडूला पडू दिलं, पिच होऊ दिलं आणि टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण देखील घेऊ दिलं. त्यानंतर आघात केलाय, प्रहार केलाय चेंडूवर. आडव्या बॅटनं चेंडू भिरकावून दिलाय काऊ कॉर्नरच्या वरून 6 धावांसाठी. खूप चांगलं टायमिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि शक्तीचा देखील चांगला वापर केलाय फलंदाज अफसरनं. अशाच मोठमोठ्या फटक्यांची सातत्याने आवश्यकता आहे. फ्लायटेड बॉल यावेळेस बाहेरची कट लागली, मात्र स्लिप कॉर्डनमध्ये कुठलाही खेळाडू नाही आहे. शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर बॉलवर पोहोचतोय तोपर्यंत एक धाव अतिशय वेगानं पूर्ण केली जाते. सुरेख बॉल होता. यावेळेस बोटं पूर्णपणे रोल केली होती चेंडूवर. चेंडू वळवण्यावर जास्त भर दिला जातोय गोलंदाज रंजीतकडून. जी बिल्कुल, बहुत बढ़िया गेंद रही थी. इस बार बल्लेबाज को फंसाने की कोशिश की वहाँ पर, जहाँ पर लगभग फंस भी गए थे बल्लेबाज. अच्छी वापसी देखने को मिली इस बार गेंदबाज रंजीत द्वारा. एका धावेनं धावसंख्या 15वर जाऊन पोहोचली. अजूनही 68 धावांची आवश्यकता आहे. 22 चेंडू फक्त शिल्लक आहेत. अजूनही आपण पाहतोय की पॉवर प्ले सुरू आहे. यावेळेस इनसाइड आउट बॉल हवेत आहे आणि इनफिल्डला क्लिअर केलं जात आहे. पॉईंटच्या वरून बॉल निघून जातोय अतिशय वेगानं. सीमारेषा पार, मिळतील धावा 4. हा चौकार. बहुत बढ़िया स्ट्रोक वहाँ पर, अपने आप को रूम देकर इनसाइड आउट स्ट्रोक खेला वहाँ पर बल्लेबाज ने. इनफील्ड के ऊपर से गेंद जाती भी 4 रनों के लिए. चौके की मदद से स्कोर अब तेजी से आगे दौड़ता हुआ 19 रनों पर. शाकिब इस वक्त बहुत बढ़िया बल्लेबाजी कर, एक सिक्सर है और एक बाउंड्री उन्होंने लगाई है. अच्छी कोशिश कर रहे हैं और इसी तरह की बल्लेबाजी की भी ज़रूरत है यहाँ पर बनीली स्पोर्ट्स को. स्वतःला खूप चांगला रूम दिला आणि बॅटचा फेस देखील जाणून बुजून उघडला होता आणि त्यामुळेच आपण पाहतोय की पॉईंटच्या वरून हा चेंडू निघून गेला आहे. ऑन दी अप फटका खेळण्यात आला होता. चांगलं एक्झिक्युशन, पॉवर प्लेचा चांगला फायदा उचलत असताना फलंदाज अफसर आणि आता आपण पाहतोय साकीबच्या बॅटमधून हा चौकार आला आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 19वर. पलटवार करायला खऱ्या अर्थानं सुरुवात तर केलेली आहे फलंदाजांनी, मात्र या मोठ्या फटक्यांमध्ये सातत्य हे राखावं लागणार आहे. आत्तापर्यंत हे षटक चांगलं प्रोडक्टिव्ह ठरलेलं आहे बनेली टीमसाठी. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस चांगला बॉल होता, इनसाइड एज लागली आहे, नशीबॉन ठरला आहे फलंदाज. चेंडू डाव्या एष्टीच्या जवळून निघून गेला आहे. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं सिंगल मिळते. सिंगलनं धावसंख्या 20वर जाऊन पोहोचले एका गड्याच्या मोबदल्यात. बहुत तेज़ बल्ला घुमाया था वहाँ पर बल्लेबाज शाकिब ने. बल्ले का अंदरूनी सिरा लगा जहाँ पर 1 रन आता हुआ इस गेंद के ऊपर. अभी बनेली स्पोर्ट्स को अब यहाँ से बहुत तेज़ी से रन बनाने होंगे और वो कोशिश भी कर रहे हैं यहाँ पर शाकिब और अफसर. स्कोर हम देखें तो अब तक जो बना है
20 रन। ओवर नंबर 2 का खेल हम इस वक्त देख रहे हैं, जबकि साजिद इस वक्त रन आउट होकर वापस गए। आउट होने से पहले सिर्फ एक ही रन बनाया है उन्होंने। आपण पाहतो की 4:05 झालेले आहेत आणि अजूनही रणरणतं ऊन आहे मैदानामध्ये आणि एकूणच जी परिस्थिती आहे ती फलंदाजांसाठी खूप चांगली आहे, पोषक परिस्थिती आहे फलंदाजीसाठी। खेळपट्टी देखील फलंदाजांचं नंदनवन ठरलेली आहे। प्रत्येक दिवसामध्ये आपण पाहिलं की जेव्हा जेव्हा दिवसा सामने झालेले आहेत फलंदाजांचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि आज देखील सकाळपासूनच आपण पाहतोय की फलंदाज खोऱ्यानं धावा काढतायत, त्यामुळेच 83 धावा देखील चेज होऊ शकतात 5 षटकांमध्ये। मात्र सातत्याने चांगले फटके हे फलंदाजांना खेळावे लागणार आहेत आणि तो आता प्रयत्न येथे करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज। थोड्याशा पायामध्ये क्रॅम्प्स आले होते साकिबच्या, अफसरच्या पायामध्ये तेथे थोडेसे क्रॅम्प्स आले होते आणि त्यामुळेच खेळ थांबला होता, पण पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होतोय अफसर। 20 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। इथून अजूनही 63 धावांची आवश्यकता आहे। लॉंग ऑफला एक फिल्डर, एक वाईडिश लॉंग ऑन आहे आणि एक डीप स्कोरिश मिड विकेट। यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न, वरती लागला आहे बॉल बॅटच्या आणि बॉल हवेत आहे। ओहो, मिस जजमेंट। खरं तर वेळ होता तिथे, भरपूर वेळ होता फिल्डरकडे, मात्र चेंडू भरपूर उंच गेल्या कारणाने चेंडूला व्यवस्थित जज करता आलं नाही, झेल जज करता आला नाही आणि त्यामुळेच चेंडूच्या खाली पूर्णपणे सेटल होताना दिसला नाही फिल्डर। झेल हा ड्रॉप झाला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। जी बिल्कुल, वहाँ पर जिस तरह से गेंद के नीचे खिलाड़ी आए थे, जज नहीं कर पाए उस गेंद को। हालांकि अगर कोशिश करते, सही तरीके से जज करते तो एक बड़ा विकेट गिर सकता था यहाँ पर बी स्पोर्ट्स बनेली का। आणि तेथे 2 धावा घेण्याची देखील संधी होती मला असं वाटतंय, परंतु एकच धावेवर समाधान व्यक्त केलंय दोन्ही फलंदाजांनी। पुढचा बॉल सामना करेल साकिब। यावेळेस अगदी ओव्हरपिच बॉल लॉफ्ट केलाय, गगनचुंबी फटका, बॉल निघून जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पार, अगदी मॅजिक बॉक्सच्या वर जाऊन लँड होतोय हा षटकार। बहुत बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर अब देखने को मिल रही है और इसी तरह की बल्लेबाजी की ज़रूरत भी है। सिक्सर की मदद से स्कोर अब तेज़ी से आगे दौड़ता हुआ 27 रन। अब यहाँ से 18 गेंदे और 56 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। दोनों ही बल्लेबाज अफसर और शाकिब बहुत बढ़िया बल्लेबाजी करे। 18 गेंदे और 56 रन चाहिए यहाँ से इस मुकाबले को जीतने के लिए। समीकरण 18 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता। तर 18 बॉल्समध्ये 56 धावांची गरज आहे। 27 धावा धावफलकावर, एकच गडी बाद झालेला आहे आणि चांगलं येथे कमबॅक केलेलं आहे फलंदाजांनी। चांगला पलटवार पाहायला मिळतोय कारण मागच्या ओव्हरमध्ये तब्बल 19 धावा कुठून काढण्यात आलेल्या आहेत आणि तीच सरासरी कुठेतरी राखायची आहे। आता 3 ओव्हर्समध्ये 56 धावा म्हणजेच 18.67ची सरासरी प्रतिषटक राखायची आहे आणि अशा प्रकारची फलंदाजी जर चालू राहिली तर निश्चितच शेवटच्या षटकापर्यंत चांगला थरार पाहायला मिळेल या मॅचमध्ये। जी बिल्कुल, यहाँ पर अब इसी तरह से बल्लेबाजी की ज़रूरत भी है जिस तरह से रंजीत के ओवर में बल्लेबाजों ने रन निकाले हैं। तीसरे ओवर में अब गेंदबाजी के लिए बुलाया गया है गेंदबाज अनिकेत को। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8च धावा धावफलकावर होत्या आणि सामन्यावर चांगली पकड आपल्याला पाहायला मिळत होती आई जोगेश्वरी झोन अंदोरखी संघाची। मात्र ती पकड थोडीशी आता सैल झालेली आहे आणि ती पकड आणखी सैल करण्याचा प्रयत्न येथे फलंदाज करतील यात मात्र शंका नाही। तर गोलंदाजीमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि कच्च्या हातात चेंडू सोपवण्यात आलेला आहे कॅप्टनच्या माध्यमातून आणि आता पॉवर प्ले देखील समाप्त झाला आहे, त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त खेळाडू हे सीमारेषेवर तैनात केलेले पाहायला मिळत आहेत। ऑन साईडला 4 खेळाडू सीमारेषेवर तैनात आहेत आणि एक शॉट फाईन लेग आहे। ऑफ साईडला शॉट थर्डमॅन आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं एक खेळाडू आहे, बाकीचे 2 खेळाडू सीमारेषेवर तैनात। अनिकेतचा पहिला बॉल, अको टप्प्याचा बॉल हुक केला आहे। दॅट्स अ ट्रिमेंडस स्ट्रोक, इट्स गॉन आउट ऑफ द पार्क फॉर अ मैक्सिमम। बहुत बढ़िया स्ट्रोक वहाँ पर, आज के दिन का सबसे लंबा सिक्सर हम जिसे कहेंगे। गजब की बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिल रही है आणि याच गोष्टीची खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे। दोन्ही फलंदाज आता अक्षरशः चेंडूवर तुटून पडलेले आहेत। धावसंख्या बघता बघता 33 वर जाऊन पोहोचली एका गड्याच्या मोबदल्यात। जरूर क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमध्ये थोड्याफार चुका झाल्या, मात्र फलंदाजी चांगली आहे बनेली टीमकडे, ती आपल्याला आता पाहायला मिळत आहे आणि आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ करत असताना अफसर आणि साकिबच्या बॅटमधून निघालेला दुसरा षटकार आणि अफसरच्या बॅटमधून देखील 2 षटकार। अफसरकडे सध्या स्ट्राईक आहे, त्याने हा षटकार ठोकलाय।
खोलवा टप्प्याचा बॉल होता, यावेळेस चुकीच्या लाईनवर बॅट फिरवली. खरं तर ओव्हरपिच बॉल होता. पुन्हा एकदा संधी होती पण त्या संधीचं सोनं करता आलं नाही. जी बिल्कुल जूसी हॉफ वाली गेंद रही थी और बहुत तेज़ बल्ला घुमा बैठे थे वहाँ पर बल्लेबाज अफसर. अच्छी वापसी देखने को मिली इस बार अनिकेत द्वारा, जब पिछली गेंद के ऊपर एक बेहतरीन स्ट्रोक लगाया था बल्लेबाज ने. इस गेंद के ऊपर कोई रन नहीं. चेंडू बॅटवर घेणं फार गरजेचं आहे. आपण पाहतोय की आता VIP एंडकडून गोलंदाजी होते आणि उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ऑन साईडला खूप वेगानं वारे वाहत आहेत. त्याचा फायदा फलंदाजांना मिळतोय. खोलवा टप्प्याचा बॉल होता, यावेळेस बाहेरची कट लागली आहे. बॉल ट्रॅव्हल होतोय शॉर्ट थर्डमॅनकडे. एकच धाव मिळेल. थोडंसं कमबॅक करत असताना गोलंदाज पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर अनिकेत एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 34वर जाऊन पोहोचले. एका गड्याच्या मोबदल्यात 83 धावांचा डोंगर येथे सर करण्याचा प्रयत्न होत आहे बी स्पोर्ट्स बनेली टीमकडून. जी बिल्कुल, अभी भी यहाँ से हम देखें तो जो गेंदें बची हुई 15 गेंदें और उन 50 रन चाहिए यहाँ से इस मुकाबले को जीतने के लिए. प्रत्येक बॉल हा महत्त्वाचा असणार आहे. आणि खरं तर आई जोगेश्वरी जून अंदुरकी टीमच्या दृष्टीने आपण पाहायला गेलो तर त्यांना फक्त बाउंड्रीज येथे सेव्ह करायचे आहेत. चौकार षटकार जर खेळू दिले नाहीत फलंदाजांना तर निश्चितच त्यांचा विजय हा सोपा असणार आहे. पण फलंदाजांना जर सामना जिंकायचा असेल तर मोठ्या फटक्यांमध्ये अजूनही त्यांना सातत्य राखावे लागणार आहे. 15 चेंडू आणि 49 धावा असं समीकरण. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस, लो फुलटॉस आहे, फ्लिक केलाय, चांगला स्ट्रोक आहे पण डीपमध्ये फिल्डर तैनात आहे. डीप स्क्वेरिश मिड विकेटला. पूर्णपणे गॅपमध्ये हा बॉल टाकता आला नाही, फक्त एकच धाव मिळते. जी बिल्कुल, लोअर फुल टॉस गेंद थी वहाँ पर लेकिन उसका फ़ायदा नहीं उठाया बल्लेबाज. ऑन साइड में सिर्फ ढकेल दिया इस गेंद को और स्ट्राइक को रोटेट करते हुए इस बार स्कोर 1 रन की मदद से अब जा पहुँचा है 35 रनों पर. एक चांगली पार्टनरशिप मात्र जरूर पाहायला मिळते. पहिला गडी 2 धावांवर बाद झाला होता, म्हणजेच आता 33 धावांची ही नाबाद भागीदारी दुसऱ्या गड्यासाठी साकिब आणि अफसर या 2 फलंदाजांमध्ये. चेंज ऑफ पेस, गुड ऑफ कटर, इंटेलिजंट पीस ऑफ बॉलिंग. फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं जात आहे, फलंदाजाला बुचकळ्यात टाकलं जात आहे. जी बिल्कुल, वहाँ पर अच्छी गेंद इस बार रही जहाँ पर पूरी तरह से बल्लेबाज को बीट करा दिया है गेंदबाज अनिकेत ने. जणू काय एखाद्या ऑफ ब्रेक गोलंदाजाने बॉल टाकलाय असा बॉल होता. भरपूर जास्त चेंडू टर्न देखील होताना दिसला. अनिकेत वन्स अगेन. यावेळेस सरळ बॅटनं लॉफ्ट केलाय, उंचच उंच सुरेख सुंदर फटका, बॉल सीमा पार. हा षटकार अप्रतिम स्ट्रोक, अचूक टायमिंगच्या जोरावर हा फटका खेळण्यात आलेला आहे. शक्तीचा फारसा वापर केला नाही. ओव्हर पिच बॉल होता. फ्रंट लेग चेंडूच्या लाईनपासून थोडासा वेगळा केला आणि पहा सरळ बॅटनं चेंडूला लॉफ्ट केलाय. स्ट्रेटिश लॉंग ऑफच्या वर उडणं, फार दूरवर जाऊन चेंडू लँड झाला अगदी स्टँडमध्ये, ग्रँड स्टँडमध्ये हा षटकार. आणि या षटकाराबरोबरच संघाची धावसंख्या 41 धावा. उर्वरित 2 षटकांमध्ये 42 धावांची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये आपल्याला थोडीशी चुरस जरूर पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 42 धावा. मग जर आपण पाहतो की एक प्लस पॉईंट आहे इकडे बनेली टीमकडे. एकच गडी बाद झाला आहे आणि दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत आणि दोन्ही फलंदाज फार घातक ठरू पाहत आहेत. मला असं वाटतं की हे 2 फलंदाज शेवटपर्यंत थांबले तर कदाचित या सामन्याचा निकाल जो आहे तो बनेली टीमच्या बाजूने देखील लागू शकतो. पण अजूनही आपण पाहतोय की समीकरण तेवढं सोपं नाही आहे. 12 बॉल्समध्ये 42 धावा बनवायच्या आहेत आणि आता येथे गोलंदाजीमध्ये बदल होईल की नाही ते माहिती नाही आहे, परंतु आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जरूर आम्ही बदल करीत आहोत. आणि आता मायक्रोफोनवर येत आहेत यापुढचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सिद्दीक जिभाबे आणि त्यांच्या समवेत राहुल पोईर. थँक्यू सो मच अजय घरत. की डेन्स ब्रेक आहे मैदानाच्या तुम्ही बघतो आपण, होऊन देखील भरपूर आहे, भरपूर गरमी देखील आपल्याला जाणवते दरम्यान साहेबा. आणि त्याच्या अनुषंगानं पाण्याची मागणी केली जाते. बाली ट्रॉफी दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. सीझन 6 मध्ये आपण आहोत. 6वं वर्ष स्पर्धेचा बाली ट्रॉफी 2022 2022 हा दमदार आणि दर्जेदार आपल्याला आयोजन पाहायला मिळतं. 41 धावा स्कोअर बोर्डवरती आहेत. अजूनही विजयासाठी या मॅचमध्ये धावांची गरज आहे. नक्कीच अजूनही विजयासाठी बघतो आपण 42
चेंडू बनवायचे आहेत. 12 चेंडू अजूनही शिल्लक त्या मॅचमध्ये बघतो आपण. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा सिद्दीकजी बाबे सर आमच्यासोबत जोडले गेलेत. धन्यवाद. बाली ट्रॉफी 2022 में आप सभी का हार्दिक स्वागत है. आए दिन बाहर के भारत का सुपर से ऊपर शो, लेकिन इक्वेशन बी स्पोर्ट बनेली के सामने बहुत ही घातक इक्वेशन है, क्योंकि 42 रन बहुत ज़्यादा हो जाते हैं. पहली गेंद ऑन दी अप खेला है, वाइडिश लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी है, थोड़ा सा मिसफील्ड हुआ है वहाँ पर और गेंद बाउंड्री के बाहर 4 रन. इसे कहते हैं डूबते को तिनके का सहारा, बुरच्याला काडीचा आधार. क्या बात आहे. नक्कीच हा 1 चुका 4 तुम्हाला पाहायला मिळेल. फिल्डिंग तर भरपूर चांगली केली, मात्र शेवटच्या मोमेंटला थोडंसं नक्कीच बॅलेन्स फिल्डरचा त्यानं गमावला आणि मितील या धावा इथनं 4 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 45. आखिर के 2 ओवर में 42 दिए थे और इनके सामने 11 गेंदों में वही इक्वेशन है. देखना है कि जो गेंदबाजों ने लुटाए थे वो बल्लेबाज हासिल करते या नहीं. साकिब अच्छी बल्लेबाजी कर रहे. गेंदबाज परेश सामने की ओर से आते हुए साकिब को एज एंड गॉन. विकेट येत असताना बघतो आपण या दरम्यान या मॅचमध्ये एक अप्रतिम चेंडू होता. नक्कीच इनसाइड आउट आणि एस्टनच्या मागे कुठल्या प्रकारची चूक नव्हता. अप्रतिमा झेल नक्कीच तुम्हाला ॲक्शन रिप्ले पाहायला मिळेल. साकिब मैदानाच्या बाहेर अजूनही धक्का लागत असताना बल्लानी संघाला या मॅचमध्ये खेळाडू बाद. अंदर आई थी गेंद, बल्ले के अंदर लगी थी, आउट हो गए बैट्समैन साकिब. अच्छी बल्लेबाजी की आउट होने से पहले. देखिए जुन नांदूर की जोगेश्वरी स्पोर्ट्स का पड़ला अब भारी होता हुआ. नए बैट्समैन इरफान बल्लेबाजी को आए. इरफान को तूफान बनना होगा अगर इस मैच को जीतना है तो. देखिए इरफान ने ही मिड विकेट पे ऐसी फील्डिंग की थी जहां पर 10 के ऊपर एक्स्ट्रा रन दिए थे. अब देखना है कि वसूल करते या नहीं. परेश राइट आर्म ओवर द स्टम्प्स, बैकफुट पे गए, करारा पंच, एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी 1 रन. गेंदें धीरे धीरे कम हो रही है. 9 गेंदें अब बची हुई है और यहाँ से बहुत लंबा फासला तय करना है. सिंगल डबलने काम जमणार नाहीये. इथनं विजयासाठी मोठे फटके खेळणं गरजेचं असेल, आवश्यक असणार आहे. बढ़िया गेंद, वाइड यॉर्कर, बल्ले के नीचे से निकल गई विकेट कीपर के पास. 8 गेंदों में साहिबा ये बताइए कितने रन? 37 रन. धीरे धीरे बनेली की गाड़ी छूटती नजर आ रही है. राइट आर्म ओवर द स्टम्प्स, फुल टॉस गेंद, फ्लिक ज़रूर किया था ऑफ हिज हिप्स, लेकिन ज़ोर से नहीं खेल पाए. ऑन साइड पे प्रोटेक्शन लगाया गया है. 1 रन आता हुआ. बाली ट्रॉफी का अगला मुकाबला सिटी क्रिकेट से अयूब स्पोर्ट वन द टॉस एंड दे इलेक्टेड बैट फर्स्ट अगेंस्ट प्रभुदास एंड देवेंद्र नाइक फैम टीम जय दुर्गा स्पोर्ट बी. पहले 2 सिटी क्रिकेट के हुए, उसके बाद 2 ग्रामीण क्रिकेट, फिर 2 सिटी क्रिकेट. अच्छी गेंद, ओवर समाप्त होता हुआ यहाँ पर. अब 1 ओवर में कितने रन चाहिए? 37. हर्षल गिब्स 36 चाहिए. 6 सिक्सर लगाने होंगे. हालांकि इस ग्राउंड पे 6 सिक्सर लगाने का कारनामा 2 बैट्समैन कर चुके हैं. रमनी कोहली के सामने बिलाल शेख ने लगाए थे लेट राजीव गांधी ट्रॉफी में 8 अप्रैल 2016 को, और ये कारनामा पिछले बाली ट्रॉफी में किया था बाजिल शेख ने नवाब स्पोर्ट्स से खेलते हुए. 7 गेंदों में 7 सिक्सर लगाए थे. समय सिर्फ 3 मिनट का बचा है. जुन नांदूर की पाइनियर की तलवार जुल्फिकार हमारे बीच में इस ग्राउंड पे
कई खूबसूरत उनकी याददाश्त मेमोरीज है। जब पायनियर के ओपनर बल्लेबाज सभी टीमों के पीछे पड़ गए थे, यहाँ पर 4 मैचेस ऐसे हैं जो 3 ओवर के अंदर पायनियर ने जीते थे। उस वक्त रमीज रईस का भी बल्ला ज़बरदस्त चल रहा था। इन फ्रंट ऑफ द विकेट कमाल की बल्लेबाजी करते थे रमीज रईस। पायनियर के मैचेस अब्बास मस्तान की फिल्मों की तरह सस्पेंड रहते हैं। इस मरतबा ऑन ड्राइव किया है, पीछे खिलाड़ी हैं, 1 रन। इस सीज़न में भावेश पवार की गेंदबाजी, पायनियर के मैचेस अब्बास मस्तान की फिल्मों की तरह सस्पेंस। जगदीश नाइक ने भिवंडी प्रीमियर लीग में कमाल की बल्लेबाजी की। उछाल दिया गेंद को, बत्ती बूझने के बाद तेल डाला जा रहा है, 6 रन। आणि यस यस दिस गति परिवर्तन, स्वीप किया, एक और सिक्सर। कहां छुपा के रखा था इस बैट्समैन को। आ गए 3 गेंदों में 23 चाहिए। हो सकते हैं जब आपका गेंदबाज चाहेगा तो। नथिंग इज इम्पॉसिबल। आज के दिन में 56 सिक्सर आए हैं, कीर्तिमान बन जाएगा। जो 121 सिक्सर का जो रिकॉर्ड है 25 मार्च 2015 प्रतिभा विलास एवन ट्रॉफी का, वो टूट जाएगा आज। निकल के मारा है और गेंद गैप में ट्रैवल होती भी 4 रन। लेकिन इरफान ने एक तो किया है कि ये बता दिया था कि टीम बहुत था। सजना मैं पगले और यहाँ से 19 रन। शुरुआती ज़रूरत थी, मुजीब शेख जुड़ते हुए आपका इस्तेकबाल है। फुल टॉस गेंद, स्विंग कर दिया बैकवर्ड स्क्वायर लेग पे, मैजिक बॉक्स में मॅजिकल स्ट्रोक, 6 रन। काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. अगोदर कदाचित या फलंदाजाला प्रमोट करणं गरजेचं होतं बाबे सर. ज्या अनुषंगाने आपल्याला आता मात्र क्रिकेट पाहायला मिळतं. षटकार चौकार चौकार षटकार. अंपायर क्या इशारा कर रहे हैं? बैट्समैन ने 6 रन। अंपायर से कहिए, रिव्यू के लिए अंपायर से कहना है आपको। लगातार इशारा कर रहे थे बैट्समैन। हमारे ऑनफील्ड अंपायर, आपको भी ध्यान देना चाहिए। बीमर के लिए रिव्यू मांगा है। स्कोर है इस वक्त 70 रन 70। अंपायर ये बताइए है क्या, क्या मांगा है? कुछ नहीं। यस, 1 गेंद बची है, 1 गेंद बची है। इरफान ने 3 सिक्सर, 1 चौका लगाया है और 1 गेंद में कितने रन चाहिए? रिव्यू मांगा है आप बीमर के लिए। पहली जब शॉट खेला था, जब इरफान ने ये चीज़ मांगी थी, चलिए फेयर डिलीवरी है। आखिरी गेंद बाकी है। इरफान, कितने रन चाहिए? 13। एक गेंद 13 रन। लेकिन बी स्पोर्ट बनेली मैच अभी खत्म नहीं हुआ है, लेकिन अब वाकई में मुकाबला किया, लेकिन थोड़ी देर से।
अनिकेत, कदमों का इस्तेमाल, निकल के मारा गेंद को सीधा, 4 रन, और इस मैच को सिर्फ कितने रनों से हारा है? 8 रनों से हारा है। हार्ड लक साजिद रईस, हार्ड लक बनेली, एंड कॉन्ग्रेचुलेशन जुन नांदुर की योगेश्वरी स्पोर्ट्स। आइए चलते हैं प्रेजेंटेशन सेरेमनी की तरफ। थैंक यू सो मच पांडुरंग धर्मा पाटिल, कमेंट्री बॉक्स, सिद्दीक भाबे सर, राहुल भोईर, मजहर खान एंड अजय घरत उर्फ अज्जू। नमस्ते, आदाब, केम छो, कसं काय? अ व्हेरी वॉर्म वेलकम टू बाली ट्रॉफी 2022 डे नंबर 7। जी हां, येस, आजचा 7वा दिवस आहे आणि आजची पुन्हा एक तडफदार मॅच संपलेली आहे। आपण बक्षिसांकडे वळणारच आहोत, पण त्याआधी आपल्या सगळ्या स्पॉन्सर्सना आपल्याला थँक्यू करायचं आहे, कारण ते आहेत म्हणून आज आपण आहोत आणि आपण पाहत आहात बाली ट्रॉफी 2022। चला तर थँक्यू करूया सर्वात आधी आपल्या सगळ्या स्पॉन्सर्सना। तो थैंक यू 70 स्पोर्ट, तारीफ सैयद साहब, आपका बहुत शुक्रिया। रोकड़ा रास्ता, मांगीलाल पालीवाल का पैसे कमाने का एक ही रास्ता, रोकड़ा रास्ता। ऑल इंडिया ओपन फर्स्ट प्राइज स्पॉन्सर किया मांगीलाल ने, विशेष धन्यवाद। AA भारत गैस, असफर बोलिंजकर, जावेद दलवी साहब, टॉस बॉक्स स्पॉन्सर, बहुत शुक्रिया। स्मार्ट इंटरप्राइजेस, आपका विशेष धन्यवाद। जुनेद पटेल, मक्की पटेल भाइयों की A1 जोड़ी, फर्स्ट प्राइज भिवंडी सिटी स्पॉन्सर, बहुत शुक्रिया। नाफिला टूर्स एंड ट्रैवल्स, कन्याकुमारी से लेके कश्मीर तक कहीं भी जाना है, मिस्टर एंड मिसेस साहिबा मोमिन से रब्ता कीजिए, बहुत शुक्रिया। RK फ्रीट एंड MJ स्पोर्ट, RK का बल्ला कर रहा है अल्लाह। रज़ीक वारिस साहब, गैसुद्दीन शेख, बहुत शुक्रिया। शिव शंकर जूस एंड आइसक्रीम सेंटर, गर्मी बढ़िए, शिव शंकर में जाइए, गर्मी को मिटाइए। राहुल गुप्ता, धन्यवाद। अब्दुल रहमान जैरोमी, हमारे मैजिक बॉक्स स्पॉन्सर, सबसे युवा, आपका शुक्रिया। फुलटॉस बॉल्स के लिए अली असगर साहब, आपका धन्यवाद। पांडुरंग धर्मा पाटिल एंड धनेश कुकसे, भिवंडी के विजय मालिया, कमेंट्री बॉक्स स्पॉन्सर, बहुत शुक्रिया। राइजिंग स्टार इंग्लिश स्कूल, आपके बच्चों का फ्यूचर, बहुत शुक्रिया। विवेक पाटिल, सुजीत पाटिल, खांडवाल भाइयों की जोड़ी नंबर 1, सेकंड प्राइज ग्रामीण स्पॉन्सर। रुपेश जादव डोले, धन्यवाद आपका, थर्ड प्राइज ग्रामीण स्पॉन्सर। साथ ही साथ अज्जू पटेल अर्जोली, फोर्थ प्राइज ग्रामीण स्पॉन्सर, बहुत शुक्रिया। सूरज थोड़ाट जी, आपका विशेष धन्यवाद। बेस्ट बैट्समैन 40+ वॉशिंग मशीन। इरफान बूढ़े साहब, बहुत ही मापुली की मशहूर शख्सियत, प्लेस पवेलियन के लिए शुक्रिया। फरहान पटेल, मापुली की शान, प्लेस पवेलियन के लिए आपका भी शुक्रिया। टाइगर ऑफ टेमगा सतीश चौधरी, विजय चौधरी, विशेष धन्यवाद आपका। अरुण भोईर, ZP मेंबर, फ्रूट बास्केट स्पॉन्सर, विशेष धन्यवाद। निदा मल्टी फैसिलिटीज़ हॉस्पिटल, रोशनबाग ओनर अकरम बाम्बूवाला, विशेष धन्यवाद, बहुत शुक्रिया। यूनिक कवर केस मोबाइल शॉप, हर तरह के चीज़ें दस्तियाब, तबरेज शेख, आपका शुक्रिया। रॉयल मल्टी फैसिलिटीज़ हॉस्पिटल, डॉक्टर इमरान हदीस अंसारी, जो इरफान हदीस अंसारी के भाई हैं, बहुत शुक्रिया। दिल्ली दरबार ढाबा, खानों का टेस्ट अगर लेना है दिल्ली दरबार ढाबा जाइए, मोहम्मद अली जी, बहुत शुक्रिया। एड्रेस है नियर शामियाना ढाबा। राजा मानुस टेमगर, करसन फ्लोरे, विशेष धन्यवाद। सुभाष ठाकरे, BCA के एक्स प्रेसिडेंट और BC4 के सदस्य, आपका भी विशेष धन्यवाद। आम्ही धन्यवाद करू इच्छितो डी सकारिया, लाहोटी कंपाऊंड, सूट, शेरवाणी आणि कुर्ताचा बेताज बादशाह। जर घरामध्ये असेल लग्न किंवा घरामध्ये असेल ॲनिव्हर्सरी, काहीही फंक्शन असेल, आत्ताच लाहोटी कंपाऊंड डी सकारिया यांना कॉन्टॅक्ट करा। मॅजिक बॉक्स स्पॉन्सर आहेत ते आमचे। मॅन ऑफ दी मॅचची ट्रॉफी ज्यांनी स्पॉन्सर केलेली आहे, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ॲक्रेलिक आर्ट 2चे
आतिक पल्लन यांचा मनापासून आभार. जेवढे ब्युटिफुल ड्रेसेस, कम्फर्टेबल ड्रेसेस, कलरफुल ड्रेसेस तुम्ही बघत आहात, बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क, दयानंद चोरगे, विरेन चोरगे आणि विराज चोरगे यांनी स्पॉन्सर केलेले आहेत, त्यांचं सुद्धा मनापासून आभार. SK स्पोर्ट्स महापोलीची शान शादाब कोटकर ज्यांनी कॅप स्पॉन्सर केलेले आहेत मॅन ऑफ द मॅचसाठी, त्यांचं सुद्धा मनापासून आभार. रुपल निमेश कुमार शाह मॅडम, आपलं सुद्धा मनापासून आभार. गोरी फोम सेंटर, जेवढी मोठी त्यांची स्माईल आहे तेवढंच मोठं त्यांचं हृदय आहे. महबूब गोरीजी ज्यांनी मॅन ऑफ द मॅच कॅच ऑफ द मॅचसाठी पिलो स्पॉन्सर केलेले आहेत, आपलं सुद्धा मनापासून आभार. कपिल पाटील फाउंडेशन, केंद्रीय राज्यमंत्री माननीय श्री कपिल दादा पाटील, आपलं सुद्धा मनापासून आभार. कपिल पाटील फाउंडेशन नेहमीच समाजकार्यामध्ये सतर्क असते आणि त्यांची साथ आम्हाला लाभणं हे खूपच मोठी गोष्ट आहे, मनापासून आभार. O2 लाईव्ह ड्रिंकिंग वॉटर, शाहिद पापा अँड फयाज अन्सारी, या गरमीमध्ये जलदान हे सगळ्यात मोठं श्रेष्ठ दान ते करत आहेत, त्यांचं मनापासून आभार. A1 चिकन सेटर आतिक भाई, बघा घरामध्ये जरी चिकन बिर्याणी बनवायची असेल किंवा चिकन लॉलीपॉप, चिकन दो प्याजा किंवा चिकन कोल्हापुरी, आत्ताच A1 चिकन सेंटरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर ॲडवाइस फ्युचर सोल्युशन ओव्हरसीज, भारताच्या बाहेर तुम्हाला शिक्षण घ्यायचे किंवा भारताच्या बाहेर तुम्हाला नोकरी करायची आहे, ताबीर जयरुमी यांना तुम्ही आत्ताच कॉन्टॅक्ट करा. फ्रूट बास्केट त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेला आहे. रॉयल मोटार्स जनाब अफजल सय्यद, आपलं सुद्धा मनापासून आभार. इरफान हदीस अन्सारी, प्रभाग कमिटी चेअरमॅन, त्यांचं सुद्धा मनापासून आभार. रोलेक्स मेडिकेअर, फहाद दलवी आणि मनसब मुल्ला, टॉस विनिंग कॅप्टनसाठी बॅग त्यांनी स्पॉन्सर केलेली आहेत, आपलं सुद्धा मनापासून आभार. रिअल स्टील ट्रेडर्स प्रॉपरायटर आहेत वसीम अन्सारी, आपलं सुद्धा मनापासून आभार. पायनियर स्पोर्ट्स, संपूर्ण टीम रात्रंदिवस एकत्र करते ही बाली ट्रॉफी उत्कृष्ट करण्यासाठी, त्यांचं सुद्धा मनापासून आभार. SK टूर्स अँड ट्रॅव्हल्स प्रॉपरायटर आहेत सलमान भोजे, त्यांचं सुद्धा मनापासून आभार. अमित दुजमा अन्सारी ज्यांनी 3rd प्राइज भिवंडी सिटीसाठी स्पॉन्सर केलेला आहे, आपलं सुद्धा मनापासून आभार. अमन टूर्स अँड ट्रॅव्हल्स गुलाम साबिरजी, आपलं सुद्धा मनापासून आभार. स्टेलर ऑटोमोटर्स प्रॉपरायटर आहेत आरिफ मोमीन, आपलं सुद्धा मनापासून आभार. सगळ्या स्पॉन्सर्सचे पुन्हा एकदा मनापासून आभार. Yes, they are given away outstanding support in Bali Trophy. आइए मैं मेहमानों को आवाज़ देना चाहूँगा. नईम शेख, आयान पटेल, संजय साहब, आसिम रईस, असलम गुजर, नासिर गुजर, आमिर खान और जावेद खान. संजय जी ओनर है टीम के जुन नांदुर्की के, हम आपका हार्दिक स्वागत करते हैं. चलते हैं प्राइज डिस्ट्रीब्यूशन, प्राइज सेरेमनी की तरफ. देखते हैं कौन है कैच ऑफ द मैच. कैच ऑफ द मैच जो अवार्ड स्पॉन्सर किया हुआ है महबूब गोरी फोम सेंटर के सर्वा, बहुत ही बढ़िया पिलो उन्होंने स्पॉन्सर की हुई है. और कैच ऑफ द मैच है, and the catch of the match award goes to Imran from Team Bareilly. आयान के हाथों से हम तकिया देने जा रहे हैं. कैच भी पकड़ा और मैच भी पकड़ा, अभिनंदन. कैच भी पकड़ा और मैच भी पकड़ा. आइए चलते मैन ऑफ द मैच और जानते हैं हु इज द man of the match of this match. So man of the match award goes to Raj from Team Nandurkar. Zoo Nandurki. माफ करा, Raj from Zoo Nandurki team. वाकई में मैन ऑफ द मैच है, वाह ताज नहीं वाह राज. आइए सबसे पहले रईस साहब से मैं कहूँगा कि आपको गिफ्ट टेम्पर देना है. डॉक्टर तौसीफ शेख, स्पॉन्सर मापोली के. नासिर गुजर साहब से रिक्वेस्ट है कि आपको गिफ्ट टेम्पर देना है.
जो हमें स्पॉन्सर किया है शिव शंकर जूस एंड आइसक्रीम सेंटर। असलम गुजर साहब से रिक्वेस्ट है कि आपको गिफ्ट टेम्पर देना है। इवन सूत्र संचालक एंकर राजेंद्र पाटिल लाखेवली की देन। नईम भाई से रिक्वेस्ट है कि पॉइनियर स्पॉन्सर ये गिफ्ट टेम्पर आपको देना है।